तुम्ही एक बेस्ट फार्म हाऊस वगैरे बघत असाल, तुम्हाला वीकेंडसाठी हवं असेल, तुम्ही हा फार्म हाऊस नक्की रिफर करू शकतात। 20,000 स्क्वेअर फीटची ही जागा आहे। तर तुम्ही इमॅजिन करू शकतात किती जास्ती मोठा हा विला आहे, बंगलो आहे, जे पण तुम्ही बोलू शकता। ओव्हरऑल कॉस्टिंग आहे जी आम्हाला पडली आहे ती आहे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। आपण आलेलो आहे एक आपला फार्म हाऊसवर, म्हणजे आपला नाही, एक फार्म हाऊस आहे कर्जतमध्ये। जर तुम्ही एक बेस्ट फार्म हाऊस वगैरे बघत असाल, तुम्हाला वीकेंडसाठी हवं असेल, तुम्ही हा फार्म हाऊस नक्की रिफर करू शकता। हा फार्म हाऊस बेसिकली आहे कोंडिवडी विलेज, जे आहे कर्जत रेल्वे स्टेशनपासून 20 मिनिटाच्या ह्याच्यावर आहे। आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कर्जत स्टेशनपासून आपले प्रायव्हेट रिक्षास वगैरे पण भेटू शकतात। आम्ही प्रायव्हेट कारनी वगैरे आलो आहे, तर तुम्ही पण तसं येऊ शकतात। चांगली एक आराम पाहावा असेल तुम्ही इकडे येऊ शकतात। म्हणजे तुम्ही इकडे लिटरली बघू शकता, इकडे आता कोणच नाही, एकदम शांतता आहे। पूर्ण बघा हा परिसर आहे ह्याचा फार्म हाऊसचा, आणि कोणच नाही इकडे। तर तुम्ही नक्की येऊ शकता तिकडे, आणि तुम्हाला मी एक रूम टूर देतो इकडे या फार्म हाऊसमध्ये काय काय, आणि हे जे किती वगैरे, जर कॉस्टिंग वगैरे काय, हे सगळं तुम्हाला मी सांगतो। तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। सो लेट्स गो। ओके, सो आता इथून एंट्री आपण करतो। इकडे पाठी गेट आहे, आणि इथून आपण आता एंट्री करतोय। एंट्री केल्या तुम्हाला हा म्हणजे खूप आय स्पेस, म्हणजे ऑलमोस्ट बोलू शकतो आपण हे 20,000 स्क्वेअर फीट 20,000 स्क्वेअर फीटची ही जागा आहे। तर तुम्ही इमॅजिन करू शकतात किती जास्ती मोठा हा विला आहे, बंगलो आहे, जे पण तुम्ही बोलू शकता। हे आपला मेन हॉल, आणि इकडे एक किचन आहे। किचनमध्ये तुम्हाला सगळं युटेन्सिल्स वगैरे भेटतील, म्हणजे आपलं नॉर्मल जेवणाचं खाणं वगैरे इकडे सगळं भेटेल। फ्रीज भेटेल, ओव्हन भेटेल, सगळ्या गोष्टी भेटतील। तर एक प्रॉपर म्हणजे असं फील आहे। हे स्टोरेज रूम, वॉशरूम नंबर 1 आहे, हा एक वॉशरूम आहे। आणि ह्याला लागूनच ही एक बेडरूम आहे, आणि बेडरूममध्ये पण हे तुम्हाला हर एक बेडरूममध्ये वॉशरूम भेटेल। बघा हा एक वॉशरूम आहे। परत हे AC रूम्स आहेत, हे सगळे जेवढे पण बेडरूम्स आहेत हे AC रूम्स, आणि रूमला लागूनच आपल्याला हे भेटतं, आपलं स्विमिंग पूल भेटतं। आणि आता तुम्हाला रूम नंबर 2 दाखवतो। वाव, हुज दॅट गाय। हे रूम नंबर 2, इथं पण सेम आपलं बाथरूम वगैरे आहे। बाथरूम पण तुम्ही बघू शकतात, चांगला फार मोठा आहे। आणि हे आहे रूम नंबर 3। हे AC इकडे चालू केलं आहे। तर असं काहीशी रूम्स आहेत, आणि आता बाहेर स्विमिंग पूल तुम्हाला दाखवतो। तुम्ही स्विमिंग पूलला तुम्हाला इथून पण ॲक्सेस भेटू शकतो, ॲक्सेस नाही ॲक्सेस बोलू शकतो। हां, इकडून थोडी जागा आहे, तर तुम्ही इकडे पण जाऊ शकतात। आता आहे स्विमिंग पूल चालू, इथून स्विमिंग पूल चालू होतं। खूप मोठा असं स्विमिंग पूल तुम्हाला भेटेल, म्हणजे 10 लोक आरामशीर हे करू शकतात। आणि या साईडला आपल्याला हे भेटेल, काय बोलतात, झोका वगैरे, नॉर्मल गोष्टी भेटतील। सो यस, असं कायचे परिसर होतं। इथून आता वर जायला इकडे आपण टेरेसवर जाऊ शकतो। चला आता टेरेसवर। हे पूर्ण टेरेस, वो बघा, हा सगळा परिसर आहे। इकडे आय गेस एक वॉटरफॉल पण आहे। मी एकदा त्यांना विचारतो, इकडे जे केअरटेकर आहेत त्यांना पण विचारतो। आणि ह्या जी विलाची ओव्हरऑल कॉस्टिंग आहे जी आम्हाला पडली आहे ती आहे 10,000। जर तुम्ही बार्गेनिंग वगैरे करू शकतात तर तुम्हाला अजून कमी प्राईजमध्ये पण भेटू शकतं, पण मी तुम्हाला ही खरी प्राईज नाही सांगू शकत, बिकॉज हे फिजिबल नाही, म्हणजे बरोबर पण वाटत नाही कोण आपल्याला डिस्काउंट देतं आहे। तर रिअल प्राईज आपण सांगायची, पण तुम्हाला एक सांगू शकतो, तुम्हाला ह्या विला डिस्काउंटेड प्राईजमध्ये पण नक्की भेटेल। सो यस, आता रूम टूर दिली आहे। आता मी थकलो, आता घाम बी मला, तर आता डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जाऊ। फायनली आपलं जेवण पण आलेलं आहे। सांगायचं तुम्हाला झालं तर हे जेवण आपलं पूर्ण जे पॅकेज आहे त्यामध्ये इन्क्लूड नाही आहे। फायनली आता स्विमिंग पूलमध्ये जायची वेळ आली आहे। लेट्स गो।
ओके, सो आता फायनली आमचं स्विमिंग पूलचा सेशन झाला. जास्त काय तेव्हा मी शूट नाही केलं, पण आता आम्ही इकडे बार्बिक्यू करायचा प्लॅन करतो. इकडे जे बार्बिक्यूचे सामान वगैरे आहे ना, हे सगळं इकडेच ते लोकांनी आम्हाला दिलं. तर ह्यांच्याकडे ऑलरेडी होतं, म्हणजे इकडे स्विमिंग पूल साईडला आम्हाला तिकडे ते बार्बिक्यू सामान भेटलं. मग आम्ही बाहेरून चिकन मागवलं. तर आता इकडे बार्बिक्यू करू. आणि इकडे बघा किती शांतता, एकदम शांतता. आणि वरती चंद्रमामा. वाव, सो ब्युटिफुल. ही बार्बिक्यूची जी पूर्ण सामग्री होती ती पण आम्हाला पूर्ण विल्यावरच भेटली. म्हणजे सगळं सामान वगैरे असं नव्हतं, आम्हाला सगळं विल्यावरच भेटलं. जुगाडू बार्बिक्यू. आज बार्बिक्यू होणंच राहणार. हे बघूनच तोंडात पाणी आलेलं. असं वाटत असंच डायरेक्ट कच्चं खाऊ, पण नाही खाऊ शकत. तोंडात पाणी आलं आहे बघून. वास मस्त आहे, सुगंध मस्त वास. सो गाईस, रेडी, बार्बिक्यू इज रेडी. आता आपण टेस्ट करू. कशी टेस्ट आहे? टेस्ट चांगली, मस्त आहे. ते आपण खाऊन बघू. आता आपण ट्राय करू. मस्त, एकदम प्रॉपर आणि हेल्दी आणि एकदम ज्युसी. एकदम ज्युसी आहे. गुड मॉर्निंग गाईस. आज तर दुसरा दिवस आहे आणि आपण काल जास्ती काय शूट नाही केलं रात्री. म्हणजे जेवण वगैरे केल्याने झोपलो आम्ही, बिकॉज खूप जास्ती मस्ती वगैरे केलेली. तर तुम्हाला एक सांगायचं मला आज आठवण्यात आलं की जे 10,000मध्ये तुम्हाला सांगितलं त्यामध्ये फूड इन्क्लूड नाही आहे. फूड जर तुम्हाला हवं, जेवण हवं आहे, म्हणजे दुपार, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीचं ब्रेकफास्ट, ते हवं तर तुम्हाला 700 वेगळे द्यावे लागतील फक्त फूडसाठी. तर त्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज भेटेल आणि जेवण पण चांगलं आहे. तर हे एक इन्फॉर्मेशन छोटीशी द्यायची वाटली. आणि ओके, सो एक निगेटिव्ह गोष्ट जी सांगायची होती ती म्हणजे इकडे सारखं लाईट जाते. मग त्यांनी जो हे लावलं, आपलं काय बोलतात ते लाईटी, तर इन्व्हर्टर लावलं आहे. तर त्यांनी ना सारखं असं टिंग आवाज येतो. आणि जेव्हा ती लाईट जाते म्हणजे व्होल्टेजचा काहीतरी इकडे इश्यू होतं, त्यामुळे फॅन वगैरे सगळं स्लो होतं आणि इकडे गरमी व्हायला चालू होते. तर हे एक मला मायनस पॉईंट वाटलं. आणि खूप अजून गोष्टी आहेत जी मला वाटतं अजून इम्प्रूव्ह होऊ शकते तिकडे. तर मी ॲज अ पर्सनल लेवल हे सजेस्ट करेन की जर तुम्ही जास्ती लोक असणार, म्हणजे 8 ते 10 लोक, तरच या फार्म हाऊसमध्ये. तुम्ही 8 किंवा 7पेक्षा कमी लोक असतील तिकडे नको येऊ, बिकॉज हे खूप तुम्हाला मग बोरिंग वगैरे होईल. तुम्हाला अशी गोष्टी करायला भेटणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल एवढं मोठं विलामध्ये आम्ही एवढीच लोक काय करू, तर असं काहीतरी वाटेल. आणि येस, आता हेच एक होतं. सो आय होप तुम्हाला म्हणजे एवढं इन्फॉर्मेशन आवडली असेल. आय नो या ब्लॉगमध्ये माझं जास्त त्या लेवल चेंज झाली नव्हती, बिकॉज खूप टाईमनंतर ब्लॉग करतो नाही तर जाणून करतो. एनिवेज, आता बघू आपल्या पुढचा काही कार्यक्रम आहे. इथून आता रिक्षा मागवली, म्हणजे सॉरी रिक्षाने इको मागवले, बिकॉज इकडून तुम्हाला ओला उबेर काहीच भेटत नाही. तर इकडून आम्ही प्रायव्हेट जी हे फार्म हाऊसवाल्यांची काहीतरी गाडी असते ती केली आहे. तर ती आम्हाला 700 रुपयाला पडली आहे. तर ती आम्हाला चौक फाटापर्यंत सोडेल. मग तिथून आपण आमच्या घरी जाऊ. तर ओके, तर इकडे आता केक कटिंग चालू आहे, बिकॉज माझा बड्डे. आता इकडे केक कटिंग चालू आहे. हे बघा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. तर गायस, एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे घाईमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की मी क्रिकेट ॲक्च्युली हे तुम्ही अवतार बघितला असेल ना माझा, त्यामुळे तुम्हाला मी आता हा या अवतारमध्ये तुम्हाला समजत असेल मी चाललो आहे क्रिकेट खेळायला.
आणि माझी मॅच आहे. तर ती मॅच आहे माझी 2 वाजता. त्यांना 1 वाजता मी इकडे अजून कुठे आपलं कर्जतच्या बाहेरच आहे आणि माझी 2 वाजता मॅच आणि मी अजून कर्जतच्या बाहेरच आहे. म्हणजे मला अजून खूप वेळ लागला. मला भिवंडीला जायचं मॅच खेळायला, पण मी एक मोठी प्रॉब्लेम केला की मी माझे शूज विसरलो त्या विलावर. आणि आता मी केअरटेकरला कॉल केला आहे, तर तो केअरटेकर पण बोलतो आहे आता जस्ट मी जेवायला बसलो आहे, तर मला थोडा वेळ लागेल. तर आय डोंट नो हे का म्हणजे किती वेळ लागेल आता मला मॅच खेळायला भेटेल की नाही ते पण माहीत नाही. बट गाईज, मी आता अनोळखी जागा एकटा कोणच नाही, मी एकटा आहे. बिकॉज मी घाई केली आणि घाईमध्ये सगळी गोष्ट विसरलो, म्हणून कधी घाई करायची नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ॲक्च्युली माझ्याकडे कॅश पण नव्हती, पण इकडे जी पाटी टपरी आहे याला काकाने मला 100 रुपये दिले कॅश आणि त्यांना मी जीपे केलं. मोस्टली असं आताच्या टाईम बघा, हे काका नाही, काकांनी मला 100 रुपये दिले. ते मला बोलत होते की आज जावं नंतर द्या, बिकॉज इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना, मला थोडे पे करायला टाईम लागत होता. म्हणजे काका लिहिलेले बोलले तुम्ही नंतर द्या. फायनली एक काका होते, त्यांनी आपल्या लिफ्ट जाणे आपले शूज भेटलेले, तर ते शूज बघून खूप खुश होतं. असं वाटलेलं की आता आपण क्रिकेट खेळायला जाणार आहे, इज्जत आहे काकांना. बट असं नाही, आता आपल्याला खूप जास्त ॲडव्हेंचर भेटणार आहे. अख्खं पूर्ण पावसाने मला ओलं चिंब केलं, वरून खालून मला सगळं सामान शूज सगळे भिजले. तर आता पुढे क्रिकेट खेळायचा काही चान्सच नव्हता. काय ॲडव्हेंचर होता यार, हा काय ॲडव्हेंचर होता. परत तिकडे झालं, उघडा परत तिकडे झालं, तिकडे स्टार्ट केली. परत इकोमध्ये आलो. काय फायदा नाही झाला, शूज वगैरे घेतला, पैसे गेले सगळे, दिलेत ना 100 रुपये. तर मित्रांनो, आपल्याला शिकायला भेटतं की आपण रोज बदाम खावं आणि एका दिवशी 2 वेगवेगळे प्लॅन बनवलं तर असंच होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर, सी यू.